काय प्रोग्राम आणि कोणता प्रोग्राम आहे? मी संजय बालकिशन मुंदडा धुळे इथून आलो आहे. राजवाडे संशोधन मंडळ या संस्थेचा मी कार्याध्यक्ष आहे. इतिहासाचार्य विका राजवाडे संशोधन मंडळ आपल्या या शतक महोत्सव वर्ष साजरा करीत आहे. या निमित्ताने आमच्या संस्थेला ज्यावेळेस काही अडीअडचणी आल्या त्यावेळेस माननीय आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवारसाहेब हे आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. त्यामुळे साहेबांच्या कृतज्ञता सोहळा व्हावा ही आमच्या संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची कर्मचाऱ्यांची इच्छा असल्यामुळे आम्ही साहेबांकडे तसं मन प्रकट केलं. साहेबांनी परवानगी दिली. ह्या कार्यक्रमाचं आयोजन आम्ही मुंबई येथे ठेवलं आहे, नेहरू स्टेडियमवर. आदरणीय नितीनजी गडकरी साहेब केंद्रीय मंत्री यांच्या हस्ते साहेबांचा सत्कार सोहळा होईल. त्यानंतर माननीय देवेंद्रजी फडणवीस मुख्यमंत्री साहेब हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राहतील. आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते व माननीय सुरेखाताई पवार यांच्या हस्ते पुस्तकांचं प्रकाशन ते जुन्या वस्तू आमच्या संस्थेला मिळणार आहेत, जुन्या आर्थिक दुर्मिळ त्या वस्तूंचं हस्तांतरण सोहळा दोघंही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते आहे. आणि महत्त्वाची जी 3 प्रकाशन आम्ही करतो आहे त्या तिघही प्रकाशांचं प्रकाशन माननीय उद्धवजी ठाकरे, माननीय राजसाहेब ठाकरे, माननीय बाळासाहेब थोरात या मान्यवरांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला आमचे धुळ्याचे पालकमंत्री जयकुमारजी रावल, खासदार सुप्रियाताई सुळे, खासदार शोभाताई बच्चा व इतर सर्व आमदार मान्य अनुप भाऊ अग्रवाल इत्यादी सर्व मान्यवर मंडळी, अमरीशभाई पटेल आणि हे उपस्थित राहणार आहे. तरी हा पवारसाहेबांचा वैशिष्ट्यपूर्ण हा जो त्यांचा एक स्वभाव आहे की संस्था समजून संस्थेच्या पाठीमागे उभं राहणं हे फार मोलाचं काम त्यांनी केल्यामुळे राजवाडे मंडळ पुढील 50-100 वर्षात स्वाभिमानाने त्याचं काम करू शकेल एवढा बळ त्यांनी आम्हाला दिल्यामुळे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. सर, राजकीय पक्षांची संपूर्ण मंडळी तुम्ही व्यासपीठावर आणत आहात. आमचा त्याचा उद्देश असा आहे. प्रश्न असा आहे पुढे की ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आहेत, त्याच्यानंतर पद्मश्री पुरस्कार विजेते आहेत, मोठे साहित्यिक आहेत, त्यांच्यापैकी कोणाला विशेष आमंत्रित केलं आहे का की करण्याचा मानस आहे किंवा तुम्ही त्यांना आमंत्रित करण्यापासून काही बदल देत आहात? नाही, असं नाही आहे. आम्ही वर्षभर आमचा सोहळा चालणार आहे. प्रत्येक वेळेला आम्ही वेगवेगळ्या लोकांना बोलू. पण साहेबांचा मुंबईत होणाऱ्या सत्काराला आम्ही सर्व पक्षीय, आमची काही संस्था ही अराजकीय आहे, सर्व पक्षीयाच्या नेत्यांनी यावं. त्यामुळे राजवाडे संशोधन मंडळ सर्व नेत्यांना या निमित्ताने नीट कळेल. कारण की प्रत्येकालाच येऊन राजवाडे मंडळाला भेट देणं जमलं नाही. तर राजवाडे मंडळाचं कार्य सगळ्या राजकीय पक्षांना कळालं तर मला असं वाटतं की याच्यातनं एक चांगली मदत शासन विचार करेल की राजवाडे मंडळाला आपण एक मोठी मदत दिली तर काय होईल की फार संग्राहक लोक आहेत महाराष्ट्रात, देशात, ज्यांच्याकडे बऱ्याच दुर्मिळ वस्तू आहेत. आमचं संग्रहालय खूप सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. पण लोक घाबरतात की त्यांना सगळं त्यांचं नीटनेटकं प्रदर्शन व्हायला पाहिजे. आज संस्थेची जवळपास 20,000 स्क्वेअर फूट जागा आहे. 5 ते 10,000 स्क्वेअर फूट जागेमध्ये आमचं संग्रहालय आहे. आणि हे संग्रहालय अतिशय देखणं होण्यासाठी त्याला खूप मोठ्या निधीची आवश्यकता आहे. तर शासनाचं लक्ष जावं हाही आमचा त्याच्यामागचा हेतू आहे. आणि पवारसाहेबांचे संबंध सर्व पक्षीय असल्यामुळे प्रत्येकाला बोलवावं ही आमची मानव आहे. सर, एका बाजूला तुम्ही